नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इतकी जबरदस्त रेसिपी बघतोय ना, तर काय करायचं, 3 ते 4 बटाटे घ्यायचेत. मिडियमपेक्षा थोडेसे मोठे घ्या बरं का. स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची साल वगैरे काढायची काही गरज नाही बरं का. फक्त त्याला एक वेळेस स्वच्छ घासून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरची माती वगैरे सगळी निघून जाते. आणि आता काय करायचं, हे बघा, याला ना आपल्याला थोड्याशा जाडसर आकारामध्ये कट करून घ्यायचं बरं का. तुम्हाला दाखवतो मी याची साईज. हे बघा, हे बघा, हे थोडीशी जाडसर साईज आहे. याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे कट करून घ्यायचे आणि कट केल्यानंतर त्यांना पाण्याने भरलेल्या एका बाउलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे. त्याने काय होईल की बटाटे जे आहेत ना, ते आपले काळे पडत नाही. आता काय करायचं ना, एका पॅनमध्ये ना आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त घ्या बरं का. तेल थोडं जास्त घ्या आणि त्याला आहे ना एक मीडियम टेम्परेचरवर गरम करून घ्या. आता तेल गरम होतं आहे तोपर्यंत काय करायचं, ते पाण्यातनं बटाटे काढायचे आहेत आणि त्यांना ना कपड्यामध्ये त्याच्यावरचं सगळं पाणी हे असं पुसून घ्यायचं बरं का. अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, हे अशा पद्धतीने. याला पाण्यात टाकण्याचे ना 2 कारणं आहे बरं का. एक तर ते काळे पडत नाही आणि दुसरं काय की याच्यावरची ना स्टार्च असतो खूप सारा. हा स्टार्च काय असतो, जर याला आपण धुतला नाही आणि कपड्यानं साफ केला नाही तर हा फ्राय केल्या लगेच जळायला लागतो, ब्राऊन होता, एकदम असे काळपट होता बटाटे. तर ते आपल्याला होऊ नाही द्यायचेत. म्हणजे आपण स्टार्च आता याच्यावरचा रिमूव्ह केला आहे, काढून टाकला आहे. तर आता आपलं तेल बरोबर मीडियम गरम झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, मीडियमपेक्षा थोड्याशा कमी टेम्परेचरवर ना आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचे. ठीक आहे. आणि आता त्याच्यावरती मीठ टाकायचं आहे. मीठ तेलात पण विरघळून जाईल. त्यानं काय होईल की तेल पण आपलं मस्त सॉल्टी होईल. तर बघा, मस्त लाईट गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. एक 2 ते 2.5 मिनटं लागतात बरं का याला मीडियम टेम्परेचरवर फ्राय करायला. मीडियम टेम्परेचरवरच करा. जास्त टेम्परेचर ठेवलं तर ते जळून जातील आणि ते शिजणार नाही. आणखी थोडासा रंग त्याला येऊ देऊ आपण आणि अदनमधनं पलटत राहायचे बरं का. हे बघा, तर बघा आता हे झालेले आहेत. ठीक आहे. आणि काढताना ना एखादं आहे ना चेक करून बघा बरं का, तोडून बघा शिजले की नाही त्याची खात्री करा. आता यांना ना काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि अशाच रीतीने ना आपले सगळेचे सगळे बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता काय करायचं, एक पॅन घ्यायचा. त्या पॅनमध्ये ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं अगोदर. त्याला पसरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूला. या अशा रीतीने त्याला सगळं पसरून घ्यायचं आहे तेलाला. आणि आता हे जे बटाटे आपण फ्राय केलेले आहेत ना, हे असे एकावर एक असे ओव्हरलॅप करत ना आपल्याला रचायचे आहेत त्याच्यात बरं का. आता हा असा सर्कल झाला ना कंप्लीट, तर त्याच्यावरतीच परत ओव्हरलॅप करायचं आहे आणि थोडंसं आता खाली ओढायचं बरं का. खाली घ्यायचं थोडं, हे बघा असं. ठीक आहे. हे बघा, वाटलंच ना तर थोडंसं फक्त हे असा गॅप ठेवा. हे बघा, थोडासा फक्त असा गॅप ठेवायचा सेंटरला. आता आपल्याला एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला 3 अंडे आपल्याला फोडून टाकायचे आहेत बरं का. त्यांना फेटून घ्यायचं व्यवस्थित. ठीक आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. एक छोटा आकाराचा कांदा आहे तो. टोमॅटो आहे एक लहान आकाराचा, एकदम बारीक चिरलेला बरं का. कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरलेला. हिरव्या मिरच्या आहेत, ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, बारीक चिरलेल्या आहेत मी. कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला. कोथिंबीर भरपूर टाकायची आहे. थोडंसं मीठ चवीपुरतं, खूप खारट नका करू, थोडंसंच राहू द्या. आता याला मस्त एकत्रित करून घेऊ आपण. हे बघा, बढिया झालं मिक्स. हे बघा, अगोदर आपण काय केलं, पॅनमध्ये तेल पसरवून टाकलं, त्याच्यावरती हे बटाटे आपण रचून घेतलेत. त्यावेळेस गॅस आपला पेटवलेला नव्हता बरं का. आता
गॅस पेटवून घ्यायचा आणि त्याला थोडंसं अगोदर गरम करून घ्यायचा. हे अंड्याचं जे बॅटर आपण बनवलं आहे ना, हे आपल्याला अगोदर सेंटरला टाकायचं आणि मग असं पसरवून टाकायचं बरं का. हे बघा, हे हातानेच असं पसरून घ्यायचं आहे, कांदा टोमॅटो वगैरे सगळं. हे बघा, आता पॅन आपला एकदम जबरदस्त गरम झालेला. आता गॅस एकदम बारीक करायचा, एकदम बारीक. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्या. तर बघा 4 मिनिटं झाले होते आणि 4 मिनिटानंतर मी गॅस बंद केला आणि 1 मिनिटं त्याला वाफेत ठेवला होता. आणि आता काय करायचं, एक असा स्टीलचा स्पॅच्युला वगैरे किंवा असा कुठला तरी ना चमचा घ्यायचा आणि त्याने ना याच्या अगोदर किनार मोकळे करून घ्यायचे बरं का सगळे. हे बघा, आणि किनार मोकळे केल्यानंतर असा आतपर्यंत त्याला मोकळा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कसं फ्लिप करताना आपल्याला काही त्रास होणार नाही किंवा तो चिटकत नाही खाली. आता एकदम सोपं, एक प्लेट याच्यावरती झाकायची आणि याला पलटून घ्यायचं आहे. हे बघा, थोडासा ना तो ब्रेक होतो, तेवढं काही टेन्शन नाही घ्यायचं त्याचं. आणि पलटून घेतल्यानंतर त्या पॅनमध्ये असा टाकून घ्यायचं आहे या अशा रीतीने. अजून गॅस पेटवू नका बरं का, गॅस आपला बंदच आहे, एवढं लक्षात ठेवा. आता काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं, हे बघा असा चीज क्यूब असतो. ठीक आहे, तुमच्याकडं जर मोझरेला चीज असेल ना रेडीमेड फ्रोझन, तर तो यूज करू शकता. किंवा असा चीज क्यूब असतो, त्याला किसनीच्या साहाय्याने ना आपल्याला असा सगळा त्याच्यावरती पसरून घ्यायचं आहे. आणि जास्त चीज टाका बरं का. मी तर म्हणतो तुम्ही 3 चीज क्यूब तरी कमीत कमी टाकले पाहिजे, तेव्हाच या रेसिपीला एकदम जबरदस्त अशी चव येणार आहे. आता गॅस आपल्याला पेटवून घ्यायचा आहे. हे बघा, आता गॅस पेटवलेला आहे. आता याला एक 10 सेकंद, फक्त 10 ते 12 सेकंद मोठ्या आचेवर याला ठेवायचं, फक्त मोठ्या आचेवर 10 ते 12 सेकंद. 10 ते 12 सेकंद झालेत. आता गॅस आपला एकदम कमी करायचा, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत एक 3 ते 4 मिनिटं याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. हे जे किनार ना आपल्याला असे सोडून घ्यायचे आहेत. आता याला ना काढून घ्यायचं आहे आणि असा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याला ना असा पिझ्झासारखा ना किंवा केकसारखा असा कट करून घ्यायचा आहे. गरम आहे बाबा, गरम आहे. याच्यावरच दाखवतो तुम्हाला चाकूवर. हे बघा किती सुंदर दिसतंय. याला तुम्ही ब्रेड किंवा पाव किंवा असं जरी खाल्लं ना तरी काय प्रॉब्लेम नाही. बघा आतमधलं स्टफिंग बघा. जेवण वगैरे बनवायचा कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी कधी कधी ट्राय करायला काय हरकत नाही आहे. खाऊन पण बघू ना आपण. हे बघा,